तर एस्केटामिन हे 5 टाइम्स मोर पोटंट असतं आणि लेस साईड इफेक्ट्स आहेत, परंतु आपल्याला ते काही भेटत नाही. रॅसेमिक मिक्सचरच भेटतं, एस किंवा लिव्हो. सो लिव्हो इज बेटर बट नॉट अवेलेबल. आणि प्रिझर्वेटिव्ह फ्री लागतं तुम्हाला जर न्यूरॅक्झिल ब्लॉक घ्यायचा आहे तर बेन्झाल्कोनियम क्लोराईड ॲलर्जिक आहे, बेन्झ इज ॲलर्जिक आणि क्लोरोब्युटानॉल इज न्यूरोटॉक्सिक. तर याचे ॲक्शन्स आहे NMDAचं इनिबिशन, सेरोटोनिनचं इनिबिशन, मस्कॅरिनिकचं इनिबिशन आणि ओपॉइडचं अगोनिझम. ऑब्वियसली ओपॉइड लागेल आपला. NMDA तर आपल्याला माहिती आहे NMDA इनिबिटरी आहे. ओपॉइड ॲगोनिस्ट आहे कारण की ॲनाल्जेसिया हवा आहे. ॲनाल्जेसियासाठी ह्याचं पण अपोजिशन हवं आहे आणि हा स्टिम्युलेट करतो, तर आय थिंक त्याच्यामुळे मस्कॅरिनिक पण इनिबिटरी आहे. इंडक्शनसाठी 1 to 2 mg. हा ब्रॉन्को रिलॅक्संट आहे आणि सिम्पॅथेटिकमुळे ब्रॉन्को डायलेटर आहे. असा ब्रॉन्को डायलेटर फक्त डायरेक्ट हॅलोथेनच आहे. नंतर प्रोपोफॉल रिलॅक्संट आहे, केटामिन रिलॅक्संट आहे आणि हा आपल्याला माहिती इनडायरेक्टली सिम्पॅथेटिक ॲक्टिवेशन करतो सेंट्रल, त्याच्यामुळे हा डायलेटरी आहे. हायपोव्होलेमिक पेशंटमध्ये चांगला आहे कारण की BP मेंटेन राहतो, SVR हार्ट रेट राहील. म्हणून ISD पेशंटमध्ये तुम्हाला द्यायला नाही पाहिजे की पल्मोनरी वन हायपरटेन्शन वाढेल सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी वाढल्यामुळे. ॲनाल्जेसियासाठी 0.5 to 1 द्या. इंट्राऑप पोस्टऑप ॲनाल्जेसियासाठी वापरू शकता तुम्ही ॲज अ ब्रॉन्को डायलेटर म्हणून स्टॅटस अस्थमॅटिकसमध्ये. प्री मेडिकेशन म्हणून वापरू शकता. हे IM आणि ओरल किंवा रेक्टल पण चालू शकता. 3 to 5 mg आणि 3 to 10 mg ओरल. तर IM जर द्यायचं असेल तर ग्लायको द्या, त्याच्यात सिक्रेशन्स वाढवतो. आणि ओरल जर द्यायचं असेल तर ॲट्रो द्या सोबत. ग्लायको क्वार्टरनरी आहे, तो ओरली ॲब्सॉर्ब होत नाही. आणि IV ॲट्रोपिन द्यायची गरज नाही, ग्लायको इज सफिशियंट. कारण की हा ना सिक्रेशन्स वाढवतो आणि हॅल्युसिनेट करतो. सिक्रेशन्ससाठी आपण ग्लायको द्यायचं अँटीसिलॅग्राग आणि हॅल्युसिनेशनसाठी बेन्झो द्यायचं, बेन्झोडायझेपिन. मोर दॅन 1 ब्रेन आर्म सर्क्युलेशन लागतं याला. आणि 5 मिनटं IMने आणि ओरली आणखी वेळ लागतो. 10 ते 15 मिनटं टिकतो. या सगळ्यांची ॲक्शन विदिन 5 मिनिट पीक घेते आणि 10 ते 30 मिनटं 15 ते 30 मिनटं राहते. तर लिव्हरमध्ये मेटाबोलाइज होतात नॉरकेटामाइन, त्याची पण 30% ॲक्टिव्हिटी आहे, मग ते युरिनमध्ये एलिमिनेट होतं. हा काय करतो, थॅलमस आणि कॉर्टिक्सला डिप्रेस करतो आणि लिम्बिकला स्टिम्युलेट करतो. त्याच्यामुळे थॅलॅमोकॉर्टिकल डिसोसिएशन होतं. ही कॅटालेप्टिक सारखी डिसोसिएटिव्ह ॲनास्थेशिया म्हणतात, कॅटालेप्सीसारखी आहे. रिजिडिटी करतो हा. तर मसल रिजिडिटी करतो, न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर्सला अँटागोनाइज करतो. डेप्थ ऑफ ॲनास्थेशियाचे जे इंडिकेटर्स आहेत ते आपल्याला कन्फ्यूज होतील की हा ॲनास्थेशियामध्ये आहे किंवा नाही आहे. आणि आईजला पण तो निस्टॅग्मस करतो. लिम्बिक सिस्टीमवर ॲक्ट केल्यामुळे याला इंटेन्स ॲनाल्जेसिया आणि ॲम्नेसिया होतो. थॅलॅमस ब्लॉक झाल्यामुळे सेन्सेशन रीचच होत नाही कॉर्टेक्सपर्यंत. आणि ऑडिटरी आणि व्हिज्युअल न्यूक्लियाचं पण डिप्रेशन करतो, त्याच्यामुळे मिसपरसेप्शन किंवा मिसइंटरप्रिटेशन होतं, हॅल्युसिनेशन होतं. ब्लड फ्लो वाढवतो ब्रेनमध्ये, त्याच्यामुळे ICP वाढतं, IOP पण वाढतो. ॲक्च्युली हा इपिलेक्टिक नाही आहे, परंतु हाय डोसेसमध्येच तो अँटी इपिलेप्टिक म्हणून मानला जातो. लो डोसमध्ये ते म्हणतात की कदाचित नाही आहे. इनडायरेक्टली स्टिम्युलेट सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, कॅटेकोलामाइन्स रिलीज होतात. आणि जर कॅटेकोलामाइन्स नाही आहे तर मग हा मायोकार्डियल डिप्रेशन करतो. एअरवे रिफ्लेक्सेस ऑप्टंड होत नाहीत, खूप चांगला डायलेटर आहे आणि रेस्पिरेटरी डिप्रेशन होतं. तर रिफ्लेक्सेस राहतील तर सिक्रेशन्स पण राहतील, सलायवरी आणि ब्रॉन्कियल. तर त्याच्यामुळे अशा परिस्थितीत जिथे तुम्हाला एअरवे रिफ्लेक्सेस मेंटेन ठेवायचे तिथे देऊ शकता. परंतु असंही म्हटलं आहे की परफेक्ट नाही आहे प्रोटेक्शन, त्याच्यामुळे सायलेंट ॲस्पिरेशन्स होऊ शकतात. ॲडवर्स इफेक्ट आहे की एमर्जन्स होतो म्हणून मिडाज द्यायचं, मसल रिजिडिटी होते म्हणून मिडाज द्यावं लागेल, मसल रिलॅक्सन पण द्यावं लागू शकतात. हायपरटेन्शन आणि टॅकी करतो.
म्हणून PH आणि ISDमध्ये बघून द्यायचं. तर थॅलॅमोकॉर्टिकल डिसोसिएशन करतो. NMDA सेरोटोनिन, मस्कॅरेनिक आणि ओपॉइडवर ॲक्ट करतो, कॅटालेप्सी प्रोड्यूस करतो. हायली लिपिड सॉल्युबल आहे. सर्वच्या सर्वच हे जे ड्रग्ज आहेत ते हायली लिपिड सॉल्युबल आहेत. तर यातलं फक्त किटामिन कुठल्याही रोटने देता येतं आपल्याला. किटामिन स्वतःचंच मेटाबॉलिझम स्टिम्युलेट करतो, त्याच्यामुळे टॉलरन्स येत असावा. फॉर एक्झाम्पल बर्न्समध्ये आपण वारंवार देतो. तर रिफ्लेक्सेस मेंटेन राहतात आणि ॲनाल्जेसिया होतो इवन सब ॲनास्थेटिक डोसेसमध्ये. सगळं काही वाढवतो हा CBF, ICP आणि मेटाबॉलिझम वाढवतो. इमर्जन्स करतो, मिडाज देणे आवश्यक आहे. कंप्लीट रिकव्हरीला वेळ लागतो, निस्टॅग्मस पण होतो. कार्डिॲक जे इफेक्ट्स आहेत ते डोस डिपेंडंट नाही आहे. तर कमी डोस दिला तरीही ते होऊ शकतात. डायरेक्टली तो डिप्रेसंट आहे, इनडायरेक्टली कॅटेकोलामाइन सिक्रेट करतो. नॉट प्रिफर्ड इन इस्केमिक हार्ट. रेस्पिरेटरी डिप्रेसंटच आहे हा, पण युजली नॉर्मल डोसेसमध्ये रेस्पिरेटरी डिप्रेशन होत नाही. खूप रॅपिड दिलं किंवा इतर लोकांसोबत दिलं तरच डिप्रेशन होतं, अदरवाईज पेशंट रेस्पायर करतो. हायपरकॅर्बियाचा रिस्पॉन्स अल्टर होत नाही. लार्ज डोस दिला बच्चूमध्ये तरच डिप्रेस करतो. तर रिफ्लेक्सेस मेंटेन राहतात, परंतु कम्प्लिटली प्रोटेक्ट नाही करत. सायलेंट ॲस्पिरेशन होऊ शकतात. इथलं रिलॅक्संट आहे आणि डायलेटर बिकॉज ऑफ सिम्पॅथेटिक आहे. सलायवेशन वाढवतो. सलायवेशन वाढल्यामुळे ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं, म्हणून ग्लायको देणं आवश्यक आहे. मसल टोन वाढवतो, मसल रिजिडिटी करतो, त्याच्यामुळे न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर्सचं पोटेन्शिएशन होतं. हायपोव्होलेमिया ब्रॉन्कोस्पाझममध्ये कामाचा आहे. शॉर्ट पेनफुल प्रोसिजर्ससाठी जिथे रेस्पिरेशन रिफ्लेक्सेस इंटॅक्ट ठेवायचे तिथे. 2पर्यंत डोस आहे. सेडेशन ॲनाल्जेसिया डोस 1पर्यंत आहे. याचं 10 to 30 माइट्स आहे. इकडे 50 to 150 माइट आहे. तर हे 1:5 mix युजली लोक देतात.